तर मंडळींनो आज आम्ही इल्ला आमच्या माडा शेळी काढूसाठी, कारण आज हरताळिका होती आणि हरताळिकेचो शेळ्यांका खूप मान असता, उपवासाक वगैरे पाणी वगैरे लागता. तर आम्ही इलाव तर येऊन बघताव तर हे केल्ड्याने शाप बोंड्यान बोंडव पाडून माग मोडून टाकलेलो होतो खाऊन बिऊन शेळ्यांचो, आणि नारळ होते तेवढेच माडावरती ठेवलेले. तर मंडळींनो आज आम्ही शिडी घेऊन इल्लाव आणि पाऊससुद्धा थोडंफार लागत होतो, पण शिडीनसुद्धा माका एवढा काय चढाक येत नाही. तर बाजूच्याच आमच्या काकांची शिडी घेऊन इलाव आणि हे बघा कोयत्याक आकडे आणूक विसरलेलो म्हणून कोयता बापाने हे बांधल्याने. तर मंडळीनं अर्ध्यावर गेलोय आणि हातपाय माझे दुखाक लागले, कारण रोजची प्रॅक्टिस नसता माडावरती वगैरे चढायची. तर हे बघा एका माडावरचे नारळ आम्ही काढला आणि ते पप्पा घेऊन गाडीत जाऊन ठेवत होते. तर मित्रांनो आज आम्ही शेळी काढू गेलो, पण हे बघा अशी नारळ झाले आणि शेळी जी होती ती केल्ड्याने सगळी पाडून टाकलेली होती खाऊन वगैरे. तर उद्या आपल्या गणपती बाप्पांचा सुद्धा आगमन असा, त्यासाठी आमका नारळ वगैरे लागणार होते. तर मंडळीनं थोडेसे नारळ काढलाव आणि एक नारळ मी खाली टाकलोय, तो सरळ व्हाळात जाऊन पडलो आणि तो व्हाळातनं खाली वाहत जात होतो. तेवढ्यात तकडनं पप्पा गेले आणि तो नारळ पकडल्यानी आणि माका ते सांगत होते की ह्या शेळ्या नाही नारळा. तर शेळी तर आमका 10 गावली, पण नारळ बऱ्यापैकी गावलेले, 2-3 पिशवे नारळ गावले. तर मंडळीनं हे बघा हे पण नारळ असं. तर 2-3 पिशवे नारळ आणि 10-15 शेळी, त्याच्यातली 2-3 शेळी फुटलेली होती, वरनं टाकली ती. तर 2 शेळी मी थंयच जाऊन खाल्लोय आणि नंतर मंडळींनो मशीन वगैरे घेतली आणि आता आम्ही चाललो घरी. तर आजच्या व्हिडिओत एवढाच. परत भेटूया वेळ भेटत तेव्हा पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.